आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच्या नातेवाईकांना त्रास देणं कर्नाटक पोलिसांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांचे नातेवाईक अक्कलकोटवरून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते। यावेळी कर्नाटक पोलिसांनी आरटीपीसीआर चाचणीवरून नातेवाईकांना त्रास दिला। यानंतर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर थेट प्रधानमंत्री कार्यालयातून कारवाईची सूत्र हल्ली आणि बेळुरगी चेकपोस्टवर कार्यरत असलेले 3 पोलीस हवालदार आणि एका पीएसआय विरोधात अफजलपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्मृती इराणी यांच्या 4 नातेवाईकांकडे आरटीपीसीआर चाचणीचं प्रमाणपत्र असताना सुद्धा रात्रीच्या वेळेला त्या महिलांना जाणीवपूर्वक गाडीच्या खाली उतरवून पोलिसांनी त्यांना त्रास दिल्याचा आरोप आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बीएमसीचा 45,949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय मुंबईकरांच्या आरोग्यासाठी 200 शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। तर मुंबई महापालिकेचा 3,370 कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सुद्धा सादर करण्यात आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळांच्या 2,514 वर्ग खोल्या डिजिटल होणार आहेत। तर विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये राष्ट्रीय आणि किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डाची शाळा सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला होता। मात्र बीएमसीच्या शैक्षणिक अर्थसंकल्पामध्ये असली कुठलीही तरतूद किंवा घोषणा करण्यात आलेली नाहीये। केवळ 2 नव्या शाळांकरता 15 कोटींच्या तरतुदी व्यतिरिक्त कोणतीही भरीव तरतूद आढळून आलेली नाहीये आणि यामुळेच मुंबई पब्लिक स्कूलच्या संख्या वाढवण्याची घोषणा हवेतच विरली का असा सवाल मुंबईकर विचारू लागले। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या आयोजनासंदर्भात आज बोर्डानं पत्रकार परिषद घेऊन 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार असल्याचं स्पष्ट केले। याबाबत मंडळाकडून शनिवारी प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्याला राज्य सरकारनं काल संमती दिली। प्रात्यक्षिक परीक्षा 2 कालावधीतच घेण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा देता येणार आहे। 10वीची परीक्षा 15 मार्चपासून तर 12वीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे। त्यापूर्वी 15 फेब्रुवारीपासून इयत्ता 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांना सुरुवात होणार आहे। 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त 15 मिनिटं आणि 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त 30 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे। भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीनं संघर्षाची भूमिका न घेण्याची तयारी केली आहे। सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिले आहेत ते राज्य सरकार पाळणार आहेत। विधिमंडळामध्ये काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये न्यायालयाचा निर्णय मानायचा की नाही यावर चर्चा झाली। या बैठकीमध्ये रामराजे निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी सुद्धा उपस्थित होते। आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय। त्यांना सावंतवाडीमधून कणकवलीमध्ये तपासासाठी आणण्यात आलं असून त्यांना रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। दरम्यान आज कणकवली पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। शिवसेना कार्यकर्त्यांवरील हल्ला प्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली असून त्या प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करतायत। सचिन वाझे प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांनी केलेले आणखी काही मोठे दावे समोर आलेले आहेत। ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे यांची गुप्त भेट घेतल्याचा उल्लेख ईडीच्या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। लक्ष्मीकांत पाटील यांनी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयामध्ये सुद्धा वाझे यांची भेट घेतली होती। पाटील यांनी वाझेवर जबाब मागे घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोपही सिंह यांनी केलाय। तुरुंगामध्ये वाझेवर अत्याचार होत आहेत, त्यांना विवस्त्र करून त्यांची तपासणी केली जाते असंही मला कळलंय, असंही परमबीर सिंह यांनी ईडीला आपल्या निवेदनामध्ये सांगितलंय। पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी संतापजनक घटना अमरावतीच्या सावंगी मगरापूर गावामध्ये घडली आहे। या गावातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पिण्यासाठी पाणीच नसल्यामुळे दलितांनी रात्रभर गाव सोडला आणि त्यांनी गावाबाहेरच्या विहिरीजवळ कुटुंबासह तळ ठोकलाय। तब्बल 28 दिवसांपासून वॉर्ड नंबर 1 मध्ये ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा न केल्याचा आरोप इथल्या दलितांनी केलाय। फक्त दलित वस्तीमध्येच पाणी येत नसून उपसरपंचानं जाणीवपूर्वक दलितांचा पाणी पुरवठा बंद केल्याचा महिलांचा आरोप आहे।
मध्यरात्रीपासून दलित लहान बाळांसह बाहेर पडलेले असून ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत. साताऱ्यामध्ये व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीनं वाईन विक्री निर्णयाविरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. आंदोलन स्थळावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमधील संघ मुख्यालयाच्या रेकी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलेला आहे. 13 ते 15 जुलै 2021 दरम्यान रईस अहमद या दहशतवाद्यानं संघ मुख्यालयाची रेकी केली होती. रईस हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे. रईस सध्या काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला आता महाराष्ट्र एटीएसही अटक करणार आहे. रईसला श्रीनगरमध्ये एका वेगळ्या प्रकरणामध्ये अटक झाली होती. तपासादरम्यान संघ मुख्यालयाची रेकी केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर चक्र फिरली आणि मग नागपूर पोलीसही तपासामध्ये सहभागी झाले. याचा भाग म्हणून नागपूर गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित चौकशी करण्यासाठी काश्मीरला गेले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 12 फेब्रुवारी 2022 रोजी रत्नागिरीतील मंडणगड तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडवे या मूळ गावाला भेट देणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या तयारीकरता प्रशासकीय स्तरावर युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यातील ऐतिहासिक भिडे पूल पाडला जाणार असल्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलेला आहे. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन उंचीचा पूल बांधण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय. पूल पाडल्यानंतर सध्याचा नदीपात्रातील रस्ता सुद्धा बंद होणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील मुळा मुठा नदीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर इथल्या चंद्रभागा निर्मळ, स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्यासाठी राज्य सरकारनं नमामि चंद्रभागा योजना हाती घेतली आहे. परंतु ही योजना सरकारच्या उदासीनतेमुळे अजून कागदावरच आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आजही चंद्रभागेमध्ये स्नान करून ते दूषित झालेलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2022-23चा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यामध्ये या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी पाताळगंगा इथल्या टाटा पॉवर प्रकल्पातून मोरबे धरणापर्यंत पाईपलाईन टाकून हे पाणी मोरबे धरणामध्ये साठवणुकीसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाविरोधात वाळूज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी या नराधम बापाला अटक केलेली आहे. सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये नराधम बापानं आपल्या 15 वर्षीय मुलीवर एकटी पाहून वेळोवेळी अत्याचार केला. ही माहिती आई आणि भावाला सांगितली तर तुझा जीव घेईन अशी धमकी सुद्धा या नराधम बापानं दिली होती. मात्र मुलीनं त्रास असह्य झाल्यामुळे आपल्या आईला ही माहिती दिली. याविषयी आईने विरोध करण्याचा प्रयत्न करताच नराधम बापानं मुलीच्या आईच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारून तिला गंभीर जखमी केलं. मनमाड जवळील थम्सअप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेल्या 2 तरुणांचा 110 फूट खाली पडल्यामुळे मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत 12 जणांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात त्यांना यश आलंय.
राजगुरुनगर शहरातील भरवस्तीमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठण चोरल्याचा धक्कादायक प्रकार रात्रीच्या वेळेला भर रस्त्यामध्ये घडला। दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत। राजगुरुनगर पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। एकाच रात्री 3 दुकानांमध्ये झालेली चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। दुकानांचं शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांवर डल्ला मारलाय। उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील किलज इथल्या किराणा दुकान आणि हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। या चोरट्यांनी एकूण 18,500 रुपये आणि इतर साहित्य लंपास केले। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पुण्याच्या धानोरीतल्या सोनाराच्या घरातून तब्बल 85 लाख रुपये किमतीच्या 2 किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे। या प्रकरणामध्ये आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली, तसंच एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेतलंय। चोरी केलेल्या दागिन्यांपैकी सुमारे 56 लाख रुपये किमतीचे आणि 1 किलो 406 ग्रॅम सोन्याचे दागिने विश्रांतवाडी पोलिसांनी तपासामध्ये आरोपीकडून हस्तगत केले आहेत। मौजा आसोली इथल्या शिवारामध्ये जमिनीमध्ये पुरून ठेवलेली तब्बल 1,30,000 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळली जात होती। मुरुड तालुक्यातील नांदगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात होऊन त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली। बैलगाडा शर्यत सुरू असताना अचानक एक बैलगाडा प्रेक्षकांमध्ये शिरला आणि त्यामुळे हा अपघात झाला। भाजप पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। त्यामुळे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणामध्ये शर्यतप्रेमींची गर्दी झालेली होती आणि त्याचवेळी एक बैलगाडा या गर्दीमध्ये शिरला आणि त्यामुळे 3 जण जखमी झाले। जामनेरमधल्या एका वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झालाय। बोदवड रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळल्याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली। सहा वर्षीय चिमुकल्या अजयचा मृतदेह रुग्णवाहिका नसल्यामुळे दुचाकीवरून घेऊन जाण्याची वेळ एका पित्यावर आली असताना ही घटना ताजी असतानाच रात्री पुन्हा एका गरोदर महिलेला दवाखान्यामध्ये प्रसूतीसाठी नेण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर डोलीनं पायी प्रवास करावा लागला। जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीच्या वाडा इथं हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय। बुलढाणा जिल्ह्यातील घाटपुरी भागामध्ये एका ट्रकनं दुसऱ्या ट्रकला धडक दिली। यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका ट्रेलरला धडकला। या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसला आग लागल्याची घटना घडली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाटच्या परिसरामध्ये ही घटना घडली। पहाटे 4 वाजता ही घटना घडली असून सुदैवानं या बसमधले 37 प्रवासी हे बचावलेत। संगमनेर शहरालगत असलेल्या अकोले बायपास पुणे नाशिक महामार्गावर आज पहाटे एका कारला अचानक आग लागली। आग लागल्याचं कळताच गाडीतील प्रवाशांनी गाड्यातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला। पुण्यामध्ये आगीची भीषण दुर्घटना घडलेली आहे। सासवड बोपदेव रस्त्यावरील येवडेवाडी इथल्या एका गोडाऊनला आग लागली आहे। पहाटे 5च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। मजूर टंचाईनं त्रस्त झालेल्या भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतामध्ये कीटकनाशक फवारणीचा प्रयोग यशस्वी केलाय। लाखनी तालुक्यातील जेवनाळा इथल्या विनायक बुर्डे नामक शेतकऱ्यानं हा प्रयोग राबवलाय। या प्रयोगामुळे वेळ तसंच कीटकनाशक आणि पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही देव यांचं अंत्यदर्शन घेतलं। दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते विनय येडेकर,
यावेळी उपस्थित होते। देव यांचं बुधवारी मुंबईमध्ये निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। 4 दिवसांपूर्वी त्यांनी 93वा वाढदिवस साजरा केला होता। तब्बल 70 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं। राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतो एक डोळा या 1956 साली आलेल्या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। 1962 साली आलेला आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरला। त्यानंतर आनंद, आपकी कसम, मेरे अपने यासारख्या दर्जेदार चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली। जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर 439 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांना प्राण गमवावे लागले। यामध्ये 98 नागरिकांचा मृत्यू तर 109 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले। कलम 370 हटवल्यानंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 541 चकमकीच्या घटना घडल्यात। केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद यांनी राज्यसभेमध्ये ही आकडेवारी जाहीर केली आहे। पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये जून 2020ला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता। या चकमकीमध्ये कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवान शहीद झाले होते। मात्र त्यावेळी चीनने त्यांचे केवळ 4 सैनिक मारले गेल्याचं मान्य केलं होतं। पण आता प्रत्यक्षामध्ये या प्रकरणी मोठा खुलासा झालेला आहे। गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये चीनचे 38 सैनिक नदीमध्ये वाहून गेल्याचं वास्तव समोर आलंय। ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द लॅक्सिन यामध्ये त्यांनी एक वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे। या चकमकी दरम्यान चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे अनेक सैनिक गलवान नदीमध्ये वाहून गेल्याचं सांगण्यात आलंय। MS धोनी आता एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय। ग्राफिक नॉव्हेलच्या माध्यमातून MS धोनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या नॉव्हेलचा फर्स्ट लुक धोनीने शेअर केलाय। या ग्राफिक कादंबरीचं शीर्षक अथर्व द ओरिजिन आहे। या सिरीजमध्ये धोनी एखाद्या शूरवीराप्रमाणे राक्षसांचा सामना करताना दिसणार आहे। भारतानं 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक दिली आहे। सेमीफायनलमध्ये यंगिस्ताननं तगड्या ऑस्ट्रेलियावर 96 धावांनी दणदणीत मात केली आहे। आता शनिवारी विजेतेपदासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे। भारतीय कर्णधार यश धूल आणि शेख रशीद या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचलाय आणि गोलंदाजांनी चोख कामगिरी पार पाडत विजय खेचून आणलाय। भारताच्या 291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 194 धावांपर्यंतच मजल मारता आली। या विजयासोबत भारतानं चौथ्यांदा 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे। टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि T20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ हा भारतामध्ये पोहोचलेला आहे। पण आता या मालिकेवर कोरोनाचं संकट आलंय। टीम इंडियाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, तर खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। 6 फेब्रुवारी रोजी भारत आणि वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे। यापूर्वीच आता स्टार खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्यामुळे आता हा सामना होणार की लांबणीवर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यासह वेळेतले छोट्याशा ब्रेकची पाहत रहा साम टीव्ही।